कष्टाचं खऱ्या अर्थाने चीज झालेलं आपल्याला इथे दिसत आहे। भीती अशी काय नाही, आपल्यात फक्त डेअरिंग ठेवायची आणि उतरायचं। पावसाळ्यातली कोकणातली मच्छीमारी अगदी ग्रासरूटमध्ये कशी केली जाते याचा अनुभव घेण्यासाठी आम्ही आज चिंचखरीमध्ये आलो आहोत। तुम्ही पाहू शकता 2 खेळाडू इथे मैदानात उतरलेले आहेत। त्यांच्या हातात जाळं आहे, पाण्याची चाचपणी करतायत। मीही हे अनेक दिवसानंतर पाहतोय आणि या जाळ्यामध्ये काय सापडणार आहे हेही आम्ही पाहणार आहोत। स्वप्नील आणि जितू दोघे आता इथे पाण्यात उतरले आहेत। जाळी आता उघडतायत हे दोघे, ज्याला झाबलं म्हणतात। इथे झाबलं उघडण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। दोन्ही ठिकाणी काठी आणि मध्ये जाळं असं त्याचं स्वरूप आहे। याच्यामध्ये शक्यतो चिंगळच सापडतात आणि बारीक मासे पण सापडू शकतात आणि अंधार झाल्यावरच इथे अशा प्रकारची मच्छीमारी चालते। हे बघा, दोन्ही टोकाला त्यांनी बांबूला पकडलेलं आहे आणि जाळं घेऊन ते पुढे पुढे सरकत आहेत। आपसात गप्पा मारत मारत काय सापडू शकेल, काय नाही सापडणार, चिंगळं किती सापडतील। चिंगळं म्हणजे प्रॉन्स। हे बघा दिसलेत आपल्याला हे दोघे। अजूनही अंधाराची ते वाट पाहत आहेत। अधिक अंधार पडला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। अजून हवा तसा अंधार पडलेला नाही आहे। मूळ मंत्र हाच आहे, जितका अंधार तेवढीच शक्यता मासे किंवा चिंगळं सापडण्याची जास्त। अंधारामध्ये चिंगळं हे वरती येतात, त्याच्यामुळे ते जाळ्यात सापडतात। अजूनही हाती काही लागलेलं दिसत नाही आहे। अंधार झाल्याशिवाय चिंगळं वर येणार नाहीत। ही डेअरिंग आहे, सगळ्यांना जमत नाही। भर पावसात आणि अंधारात पाण्यामध्ये उतरणं, जाळं घेऊन जाणं, त्याच्यात चिंगळं किंवा मासे जे काही सापडेल ते जमा करणं, याला जिगरा लागतो। तुम्हा आम्हाला जमणार नाही, हे त्यांचं अर्थात रोजचं काम आहे, म्हणजे नेहमीचं काम आहे। लाईट कदाचित थोडासा खराब असेल, व्हिडिओमध्ये मुंग्या दिसतील, पण गोड मानून घ्या, कारण ही गोष्ट जी आम्ही तुम्हाला दाखवतोय ती सहजा तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही। अलीकडच्या काळात असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार नाही। एकतर ही गोष्ट आपल्याला दिसू शकत नाही, कारण दिवसा हे घडत नाही। जेव्हा पूर्ण अंधार पडतो तेव्हा हे लोक पाण्यात उतरतात आणि तेव्हाच इथे प्रॉन्स पकडण्याची प्रक्रिया सुरू होते। आता तुम्ही पाहू शकता की चिंगळं ते गोळा करतायत। खाडीची ही चिंगळं आहेत, त्यामुळे याला चव अप्रतिम असते। अंधार होण्याची वाट पाहतायत, नजर जाईल तिथपर्यंत पाणी आहे। आता हळूहळू आम्हालाही हे दिसायचे बंद होतील, कारण अंधार आता वाढत चाललेला आहे। जेवढं काही जे काही दिसेल ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण हा अनुभव वेगळा आहे, युनिक आहे आणि रेअर आहे। तुम्ही याचे साक्षीदार होत आहात, हे तुमचं भाग्य आहे आणि आम्ही हे शूट करतो आहोत, हे आमचं भाग्य आहे। रातकिड्यांचा आवाज वाढू लागला आहे। पोर्टिक परिस्थिती आहे इथे। रातकिड्यांचा आवाज, पाण्यामधली खळखळ आणि 2 शिकारी परत हे बाहेर आलेले आहेत। जी चिंगळं इथे जाळ्यामध्ये सापडलेली असतील ती आता पिशवीत भरण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसतंय तसं डोळ्याने अजिबात दिसत नाही आहे। डोळ्याने अंधारच जाणवतो आहे, आम्हाला ती माणसंच दिसत नाही आहेत। व्हिडिओमध्ये थोडीफार दिसत आहेत तरी किमान। हे बघा, आता पूर्णतः दिसायचं बंद झालेलं आहे। आता जेव्हा हे बाहेर येतील आणि त्यांच्या पिशवीमध्ये जमलेले मासे असतील किंवा चिंगळं असतील, जे काय असेल ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्हाला अंदाज आला असेल की कशा पद्धतीने इथे ही सगळी प्रक्रिया चालते। हा विषय कमर्शियल नाही, हा आनंदाचा विषय आहे। आणि घरी जर एखाद्याची इच्छा झाली की बाबा आज चिंगळं खायची आहेत, तर लोक पाण्यात उतरतात आणि असे मासे पकडतात, चिंगळं पकडतात। हेच ग्रामीण जीवन आहे, हे लक्षात घ्या। हे बघा आले परत। हे ग्रामीण जीवन आहे आणि याच्यातच गंमत आहे। ही लोक याच्यातच आनंदी आहेत। कसला स्ट्रेस नाही, कॉर्पोरेटची दगदग नाही, वेळेचं बंधन नाही, शांत, सुखी आणि समाधानी जीवन। हा खजिना आपल्याला इथे आज सापडलेला आहे। या लोकांनी जी मेहनत केली आहे त्याचं हे फळ आहे। तुम्ही पाहू शकता, कष्टाचं खऱ्या अर्थाने चीज झालेलं आपल्याला इथे दिसत आहे।
आमच्या खाजनमध्ये चिंगलं पकडायचं असा भाग असतो. त्या भागात आम्ही झाबलं घेऊन चिंगलं पकडायला गेलो होतो आणि आम्हाला त्याचा मोबदला पण भेटलेला आहे. आम्हाला तरी आता भरती नाही गावली, सुक्ती गावली नाही, तरी सुक्तीच्या वेळेला भरपूर गावतात. आता आम्ही भरतीच्या टाणाला आलेलो. आणि या चिंगळामध्ये आणि इतर बाजारात मिळतात त्याच्यात काय फरक आहे? ही आमची कशी चवीला फरक असतो आणि त्याला चव पण भारी असते. आणि घरात काही नसलं आपल्याला खायला तरी आम्ही येऊन खातो, पकडतो. किती वेळा येतात इथे पकडायला तुम्ही? तसं काय नाही, बघतो अगोदर. वारात उपासाचा वार असला ना की नाही येत आणि खाण्याचा वार असला की येतो, अधूनमधून येतो. आतापर्यंत सगळ्यात जास्त कधी गावलेत? आत्तापर्यंत आम्हाला सुट्टीच्या टायमिंगला भरपूर गावायचे, तरी आम्ही जेव्हा गेलो असतो घरी. पण थांबलो का, सुट्टी येईपर्यंत थांबलो होतो. पण झालं मच्छर चावायला लागली, त्याच्यामुळे निघतोय आता. आणि काय सगळ्यात जास्त इथे भीती कशाची असते? भीती अशी काय नाही, आपल्यात फक्त डेअरिंग ठेवायची आणि उतरायचं. कोल्हे असतात, बाकी कोण नाही.